महाराष्ट्रामधून एकामागून एक प्रकल्प राज्याबाहेर जात आहेत। अजूनही तेच चित्र कायम आहे। कुवेत इथल्या कंपनीचा रिफायनरी आणि फर्टिलायझर प्रकल्प ऐनवेळी विदर्भाऐवजी मध्य प्रदेशात गेल्यानं सगळ्यांना धक्का बसलाय। कुवेतची ही कंपनी मध्य प्रदेशात 26,000 कोटींची गुंतवणूक करणार आहे। मध्य प्रदेशमध्ये पार पडलेल्या गुंतवणूक परिषदेनंतर ही घोषणा करण्यात आली। महत्त्वाचे म्हणजे या कंपनीचे प्रतिनिधी 6 महिन्यांपूर्वी नागपुरात येऊन केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची भेट घेऊन गेले होते। यावेळी प्रकल्पाबाबत कोणतीही अडचण येणार नाही असं आश्वासन देण्यात आलं। मात्र या प्रकल्पाकरता राज्य सरकार आणि MIDC कडून अपेक्षित पाठपुरावा न झाल्यानं या प्रकल्पानं महाराष्ट्रातून काढता पाय घेतल्याचं सांगण्यात येतंय। टाटा एअरबस प्रकल्प गुजरातला गेला। वेदांता, फायरफॉक्स आणि सॅफ्रन ग्रुप देखील राज्याबाहेर गेला। आता कुवेत एका कंपनीचा रिफायनरी आणि फर्टिलायझर प्रकल्प मध्य प्रदेशात जाण्याच्या मार्गावर आहे। यावरून युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंनी पुन्हा एकदा सरकारवर हल्लाबोल केला। राज्यातील राजकीय अस्थिरतेमुळे मोठे प्रकल्प राज्याबाहेर जात आहेत। हे सरकार टिकणार की नाही याबाबत गुंतवणूकदारांना विश्वास नसल्याचा टोला आदित्य ठाकरेंनी लगावला। विदर्भामध्ये आम्ही एअरबस स्टार्ट आणण्याचा प्रयत्न करत होतो। सरकार बदलल्यानंतर ते गुजरातला दिलं गेलं। हा मोठा प्रकल्प मला वाटतं जिथे तर परत यावर्षी निवडणूक आहेत त्या राज्यात जाण्याचा ही संभावना आहे। आज मी पण पेपरमध्ये वाचले। एकंदरच आपण बघत असाल डॅव्हॉसमध्ये असेल ज्या 3-4 वेगळ्या कंपन्या ज्या आधीच साईन झालेल्या आहेत, बरं त्याचे अजून मिनिट आले नाहीत MIDC मधून, आणि असे मोठे प्रकल्प हे दुसऱ्या राज्यात चालले। त्याचं कारण काय आहे? ते एकच कारण स्पष्ट आहे की राजकीय अस्थिरता। कुठेही असं विश्वास वाटत नाहीये कोणालाही, कुठच्याही गुंतवणूकदाराला की हे सरकार टिकणार आहे, आणि हे दुर्दैव आहे। दरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी आदित्य ठाकरेंवर पलटवार केलाय। आदित्य ठाकरे सकाळी तयार झालेली स्क्रिप्ट संध्याकाळपर्यंत वाचत असतात असा टोला बावनकुळेंनी लगावलाय। तसंच या सरकारच्या 2.5 वर्षांच्या काळात काहीच काम झालेलं नसून शिंदे फडणवीस सरकार एक प्रकल्प महाराष्ट्रात आणण्याकरता प्रयत्न करत असल्याचं स्पष्टीकरण चंद्रशेखर बावनकुळेंनी दिलं। सकाळी झोपून उठल्यावर स्क्रिप्ट तयार करतात, तेच बोलतात, त्यांना काही माहिती नाही आहे। खरं तर 2.5 वर्ष सत्तेच्या गुंगीमध्ये त्यांनी काही केलं नाही। देवेंद्रजी, एकनाथजी 18 तास काम करून त्या ठिकाणी राज्याला पुढे नेतात आहे, एक प्रकल्प आणतात आहे। केवळ या राज्यामध्ये निगेटिव्ह नरेटिव्ह सेट करण्याकरता असे प्रकारचे सकाळी लिहिलेली स्क्रिप्ट दिवसभर वाचतात। युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रम होतोय। यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मच्छीमारांच्या वतीने भव्य सत्कार देखील करण्यात येणार आहे। या कार्यक्रमाकरता भाजपचे आणि शिंदे गटाचे वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत। या जाहीर सत्कारावर उबाठाच्या नेत्यांनी आम्ही अशा आव्हानाला घाबरत नाही अशी प्रतिक्रिया दिलेली आहे। उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी हे म्हटलंय की आम्हाला याने काही फरक नाही पडणार। आनंद आहे मला, म्हणून तर मी सांगतो या आणि डिपॉझिट लवकर जप्त करा। पण महत्त्वाची गोष्ट ही आहे की ते सोडून सगळे बोलतात। मी काल पण सांगितलेलं आहे की सोपं आहे, त्यांनी फोन करून सांगावं की आदित्य मला तिथून लढायचं नाही, संपला विषय। एवढं सगळ्यांना बोलायला लावणं वगैरे ठीक आहे, चांगलं आहे ना। तयारी सुरू असेल तर मला आनंद आहे। पहिलं चॅलेंज स्वीकारलं बघा, वेदांता फॉक्सकॉनचं चॅलेंज त्यांनी नाकारलं, ते माझ्याबरोबर चर्चा करू शकले नाहीत। डॅव्हॉस दौऱ्यावर चर्चा करू शकले नाहीत, मुंबईच्या रस्त्यांचा घोटाळा त्याच्यावर चर्चा करू शकले नाहीत, ह्याच्यावर देखील अजून काही बोललेले नाहीयेत। चॅलेंज स्वीकार असेल तर आनंद आहे। आदित्य ठाकरे असंही म्हणालेले आहेत की तुम्ही राजीनामा द्या। त्याने खरं म्हणजे राजीनामा देऊन वरळीत यायला हवं। मुख्यमंत्री म्हणून येऊन सगळा लवाजमा घेऊन वरळीत आपण येणार आहात, म्हणजे आपले 1000-1200 पोलीस त्या खुर्च्यांवर बसणार, आणि आपले पोलीस आले की काय होतं आपल्याला माहिती आहे। 32 वर्षाच्या तरुणाला सरकार कसं घाबरतं हे आज वरळीमध्ये महाराष्ट्र पाहिलं। आव्हान तर माननीय आदित्यजी ठाकरे साहेबांना दिलेलं आहे। त्यांनी सांगितलेले आदित्यजी ठाकरे साहेबांनी की वरळीत तुम्ही या, माझ्यासमोर लढा। ते आव्हान स्वीकारलं का तर नाही स्वीकारलं। काल आदित्यजी ठाकरे साहेबांनी हे सांगितलं की चला वरळीत तुम्ही येत नसाल तर मी ठाण्यात येतो, तुम्ही राजीनामा द्या, मी राजीनामा द्या, ठाण्याची निवडणूक लढवतो।
हे दोन्हीही आव्हान स्वीकारले गेलेले नाही आणि म्हणून आदित्यजी ठाकरे साहेबांना वरळीत आव्हान देणं सोपं काम नाही.